कारल्याचा गुणधर्म जरी कडू असला ना, तरी ही भरल्या कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही. कारलं न खाणारा, न आवडणारा माझा 5 वर्षाचा मुलगाही ही भरल्या कारल्याची भाजी बनवली की अगदी आवडीने आणि मागून मागून खातो. इतकी ही स्वादिष्ट, टेस्टी तर बनतेच, शिवाय अजिबात कडवट लागत नाही. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर ही भरली कारली बनवण्यासाठी मी येथे 1/2 किलो कारली स्वच्छ धुवून घेतली. आणि हे भरलं कारलं बनवण्यासाठी कारली निवडत असताना खूप मोठी कारली घ्यायची नाहीत, बारीक आणि लांब आकाराची कारली घ्यायची. मोठ्या कारल्यांच्या मध्ये बी लालसर असतं, त्यामुळे अशी बारीक कारली घ्यायची आणि कारल्याचे दोन्ही साईडचे देठ काढून टाकायचे. त्यानंतर कारलं मधून कट करून याचे 2 भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर कारल्याच्या आतमधील बिया चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने काढून घ्यायच्या. आणि या कारल्याच्या बियाही आपण फेकून न देता भाजीमध्येच वापरणार आहोत. आता कारलं कडू होण्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे या कारल्याच्या वरच्या ज्या शिरा असतात ना, त्यामुळे चाकूच्या सहाय्याने या कारल्याच्या वरच्या शिरा हलक्या हलक्या काढून घ्यायच्या. आणि या कारल्याच्या वरच्या ज्या काढलेल्या शिरा आहेत त्याही आपण टाकून द्यायच्या नाहीत, तर भाजीमध्येच वापरणार आहोत. आता या कारल्याच्या शिरा म्हणजेच कारल्याचा वरचा भाग काढून घेतल्यानंतर यावरती अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर घालायची. आणि हे हळद आणि मीठ कारल्याच्या वरून आणि आतमधून थोडंसं चोळून घ्यायचं. आता ही हळद मीठ लावलेली कारली तुम्ही वाफवून घेऊ शकता किंवा उकडून घेऊ शकता, पण कारली उकडून घेतली तर यातील सर्व न्यूट्रिएंट्स निघून जातात, त्यामुळे मी कारली वाफवून घेते आहे. तर कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि यावरती एक चाळण ठेवून यामध्ये हळद मीठ लावलेली कारली ऍड केली. आता यावरती झाकण लावून 10 मिनिटं वाफवण्यासाठी ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ. तर हा 1/2 किलो कारल्याचा मसाला बनवण्यासाठी एका पॅनमध्ये सगळ्यांच्या घरात ही जी आमटीची वाटी असते ना, या वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. आता हे शेंगदाणे भाजत आल्यानंतर हलके हलके डाग पडायला लागल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी सुक्या नारळाचा खीस ऍड केला. याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा खीस ऍड केला तरीही चालू शकतं. आता खोबरंही हलकसं भाजत आल्यानंतर यामध्ये 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे ऍड केले. आता हे सर्व मंद गॅसवरती 2 मिनिटं खमंग आणि खरपूस भाजून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर कारल्यामधील बिया आणि कारल्याचा जो वरचा भाग आपण काढून घेतला होता यामध्येही थोडंसं मीठ, हळद घालून चोळून धुवून पिळून घेतलं आहे. आता एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घातल्या. तर या मसाल्यामध्ये मी कांदा वापरणार नाही, पण लसूण घातल्यामुळे याला खूप छान खमंग टेस्ट येते, त्यामुळे मी लसूण थोडासा जास्त वापरला आहे. आता लसूण भाजत आल्यानंतर यामध्ये धुवून घेतलेल्या कारल्याच्या बिया आणि कारल्याचा वरचा भागही ऍड केला आणि तेलामध्ये 5 मिनिटं चांगला भाजून घेतला. आणि त्यानंतर यामध्येच आपण भाजून घेतलेले शेंगदाणे, खोबरेही ऍड केले आणि परत एकदा सर्व मसाला 2 मिनिटं तेलामध्ये चांगला भाजून घेतला. आता हा मसाला भाजून घेई तोपर्यंत कारलीही मस्त अशी वाफरली गेली आहेत. तर पहा, कारल्यामध्ये काटा चमचा पटकन जातो, म्हणजे आपली कारली अगदी व्यवस्थित वाफरली गेली आहेत. आता गॅस बंद केलं आणि आपण भाजून घेतलेला मसाला एका मिक्सरच्या जारमध्ये ऍड केला. यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला, 1/4 चमचा हळद, 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, 1/4 चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ, गुळाचा 1 छोटासा तुकडा आणि 2 चमचे चिंचेचा कोळ ऍड केला. चिंचेचा कोळ नसेल तर लिंबाचा रस वापरू शकता, पण चिंचेच्या कोळाने गुळ घातल्यामुळे मसाला मस्त असा खट्टा मिठ्ठा आणि स्वादिष्ट बनून तयार होतो. आता हा सर्व मसाला मिक्सरमध्ये भरडसर वाटून घेतला आणि हा मस्त असा चटपटीत खट्टा मिठा मसाला कारल्यामध्ये बोटाने चांगला दाबून गच्च भरून घ्यायचा. आता सर्व कारल्यामध्ये मसाला भरून झाल्यानंतर थोडासा मसाला शिल्लक राहतो, तर हा शिल्लक राहिलेला मसालाही आपल्याला नंतर लागणार आहे. आता ही भरून घेतलेली कारली आपण डीप फ्राय न करता शालो फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घेतलं आणि यामध्ये भरून घेतलेली कारली ऍड केली. आता 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवरती ही कारली चांगली परतून घ्यायची. यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही, कारण ही कारली आपण पहिल्यांदा वाफवून घेतले आहेत, त्यामुळे हे कारलं शालो फ्राय करत असताना यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाही. आता 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये शिल्लक राहिलेला मसालाही ऍड केला. आता हा मसालाही 2 मिनिटं कारल्यासोबत चांगला परतून घ्यायचा.
अशा पद्धतीने शिल्लक राहिलेला मसाला कारल्याच्या वरती ॲड केल्यामुळे कारल्याच्या वरतीही मसाल्यांचं मस्त असं कोटिंग बसतं आणि कारलं वरूनही मस्त चटपटीत बनून तयार होतं. आता सर्वात शेवटी वरून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली आणि हे कारलं पहा आतून बाहेरून मस्त असं मसाल्यांचं कोटिंग असल्यामुळे इतकं स्वादिष्ट आणि टेस्टी बनून तयार झालं आहे. अगदी बघताच क्षणी खाण्याची इच्छा होते. हे कारलं तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनला देण्यासाठीही अगदी उत्तम पर्याय आहे. आणि जेवणासोबत तरी सोडाच, हे कारलं तुम्ही असंच जरी खाल्लं तरी अजिबात कडू लागणार नाही. खूप छान स्वादिष्ट आणि टेस्टी लागतं. चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या, म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट प्रमाणातील परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू, बाय बाय, परत भेटू.